नमस्कार. तुमचा परिचय द्या ना, तुमचं नाव आणि पत्ता. महेंद्र गुलाब पवार, लोणकी, तालुका जिल्हा धुळे. तालुका जिल्हा धुळे. म्हणजे धुळ्यापासून साधारणतः आपलं 30 किलोमीटर 30 किलोमीटर. 30 किलोमीटर अंतरावरती. तर तुम्ही मिल चार्जरचा वापर करताय. हां, कधीपासून करताय? म्हणजे 2-1 वर्ष झालं. 2-1 वर्ष झाली. बरं. काय वेगळे पण काय अनुभव काय तुमचा मिल चार्जर? अनुभव ते पण दूधला फरक पडला असं वाढत. हां, आणि ढोर चारा जास्त खातो. चारा चांगला खातो. चारा चांगला खातो. अच्छा. तर मग काहीतरी स्पेशल अनुभव आहे तुमचा, म्हणजे तुम्ही मिल चार्जर वापरण्यात पाठीमागचं काहीतरी वेगळं कारण आहे. ते काय कारण आहे? कारण ते कसे ढोर कसे काय राहिले. नाही, ह्या गायचा काहीतरी अनुभव सांगत होता ना तुम्ही? हां, गाय म्हणजे पूर्वी म्हणजे सासाच होता तेव्हा, म्हणजे काहीच नाही होतं तेव्हा. अच्छा. म्हणजे एकदम सापळा होता हा, का? सापला होता. हां, आणि गाय अशी बनली आणि बघा ती गाडी ती बरी गेली, एकदम भरून गेली बुवा. भरून गेली. अच्छा. ती काय 15,000 रुपये आणली होती तुम्ही? हा, 15. आणि त्याच्यानंतर तुम्ही मिल चार्जर तिला हा, चालू केली. बरं चालू केल्यानंतर काय? परत झाला. अच्छा, फरक झाला. काय काय तुम्हाला समजा बाकीच्या पण गाय आहे तुमच्या? मी बटीतली चालू आहे. अच्छा, सगळ्यांना चालू आहे. हा, कसं आहे जगायचा काय अनुभव आहे तुमचा? ते बी चांगलं आहे ना. अच्छा, पण तिला पण चालू आहे. हा, तिला पण चांगलं. म्हणजे ती कशाकडून घेतलेली हा, तुम्ही? कसं. तिला काय वेगळं पण वाटलं का नाही? फरक बिरक फरक वाटला. वाटला ना? हं. ओके. अजून काय? दूध काय फरक पडतो? दुधमा म्हणजे आपण 5 लिटर देणारी गाय ती 6-7 देईल. हा, म्हणजे 2 दोन लिटर दोन एक लिटरला फरक आहे की नाही? बरं. हा, 2 लिटर. आणि बाव मा काय फरक पडणार? बाव भाव ना तशी दूध क्वालिटी राहील तशी. दूध तुम्ही वापरी देखील का घर म्हणजे खाई हा, खातच दूध का तुम्ही? मग दूध काय चव मा काय वाटत तुम्ही? चव चांगलं आहे दूध. बर. मी स्वतः खात नाही ते. हा, हा. ऑर्डर टाकायला टाईमला खायली असेल. अच्छा. पावडर खातोस तुम्ही? बर. थोडं खायले हो. पावडरची बी टेस्ट करून पाहिली? हा. तो काय तो जॉन पहिला पण खावायला ना. हा, 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 हा. त्यांनी सांगितलं जाय म्हणून आम्ही खावायला काय म्हणते. अच्छा. शेण मा काही बदल वगैरे वाटणार म्हणजे? हा, शेर मग काही म्हणजे पातळ होतं पूर्वी किंवा घट्ट होतं असं काय? हे थोडा पातळ वाटतं. म्हणजे मिल चार्जर खाऊ घातलं, शेण घट्ट वगैरे व्यवस्थित पचायला लागलं का? हा, शेर मस्त. हा, हा, घट्ट व्हायला लागलं ना व्यवस्थित? घट्ट होईल असतं काही. ओके. म्हणजे एकंदरीत तुमचा अनुभव पण हा. छान आहे. ओके. तर शेतकऱ्यांना काय सांगू शकता मिल चार्जरच्या माध्यमातून? चांगलं आहे. आहे का? खावायला पाहिजे पटात. ते पण डोर बी बनत, हा. हीट हो बी लवकर येस. हम्म. म्हणजे बटच चांगलं आहे त्याचं. अच्छा, म्हणजे हिटचा पण तो अनुभव तुमचा हा. व्यवस्थित आहे. गाय राईस जावायला पाहिजे. आता गाय एकच दावला आहे, हा. एकच दावला आहे. एकच दावला आले का? हा. आणि कितला महिन्याने गावामध्ये? आई आता 8वा चालू आहे. 8 महिना चालू आहे का? हा. आणि एकच दावा राहिला हा, पासून एकच दावला. कधी कधी ट्यूब बांधणी गरज तो पडतो. बरं आहे काम. अच्छा, चांगलं. म्हणजे मग तो एक तुमचा फायदाच आहे की नाही? फायदा. आणि गायनं तुम्ही कातडी बितडी फरक कसा मग वाटतो? फरक पडेल. तुम्ही म्हणजे तब्येत मग काय वाटत? तब्येत मस्त होईल. या पावसाळ्या पुऱ्या दकात ना, हा, या पुऱ्या बुलायला. म्हणजे पावसाळ्यात एकाच बुवा ते हा, एकदम नेमन होईल जास्त. ढोर चिकन होईल जात. चिकन होईल. हा, हा. म्हणजे चमक आली बुवा समजा डोरवर. हा, हा. फरक पडेल तिथे. ठीक आहे, चालेल. म्हणजे तुम्हाला इथं मिल चार्जर हे उपलब्ध करून देतात हा. हेमंत सर. हा. तर हेमंत सर तुमचा परिचय द्या. नमस्कार. माझं नाव हेमंत चंद्रनाथ पाटील, हं. स्वराज्य अग्रो कुसुंबा. हं. मोबाईल नंबर 87 67 87 77 21. ओके, चालेल. म्हणजे काही शेतकऱ्यांना तुमच्याशी कॉन्टॅक्टही करू शकता, तुम्ही त्यांना उपलब्धही करून देऊ शकता. SCT वैदिक आणि मिल चार्जर पण. मिल चार्जर. हो. ठीक आहे सर, धन्यवाद. धन्यवाद.